Okay, we will start now. So we are today going to see reversible and irreversible processes in thermodynamics. So reversible and irreversible, the name itself suggests what does it mean. रिव्हर्सिबल आहे ह्याचा अर्थ काय आहे की ते रिव्हर्समध्ये येतं आहे काहीतरी आहे. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली, काय रिव्हर्स होतं आहे हे आपण बघणार आहे. अँड अनदर इज इरिव्हर्सिबल, सो दॅट इज नॉट कमिंग बॅक. रिव्हर्सिबल म्हणजे अशी प्रोसेस आहे जेव्हा आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये बघणार आहे. तर दॅट इज सच प्रोसेस इन विच द ओरिजिनल पोझिशन और ओरिजिनल फेज वी कॅन से कॅन बी रिट्रेस्ड बाय द सेम पाथ, अलॉंग द सेम पाथ. म्हणजे समजा आपण एखादी पी व्ही डायग्रॅम काढली आणि रिॲक्शन दाखवली, तर त्याच्या करेक्ट अपोजिट रिॲक्शन घेतली आपण आणि ओरिजिनल पोझिशनला पोचलो, तर ती रिॲक्शन जी असणार आहे त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणणार किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, ही एक रिॲक्शन मी ड्रॉ केली. हा पी व्ही कर्व आहे. ॲक्च्युली हा असा कर्व कुठला असणार नाही आपल्याला ॲडिबॅटिक किंवा आयसोथर्मलमध्ये, बट स्टील एक एक्झाम्पल म्हणून किंवा एक्स टी ग्राफ आहे असं समजा, तर त्याच्यामध्ये हा एक कर्व आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस ह्याचा अर्थ काय, हा जो काही कर्व आहे हा एक्झॅक्टली ए पासून बी पर्यंत जसा गेला त्याच रस्त्यानं त्याच पाथनं हा बी पासून ए कडे पण आलेला आहे. अशा केसला आपण काय म्हणणार आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणणार आहे किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहे. आणि इरिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय असणार आहे किंवा प्रोसेस म्हणजे की त्या सेम पाथनं ते येणार नाही आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलमध्ये हा फरक आपल्याला कळणार आहे. पण एक्झॅक्टली त्या सेम पॉईंटला येतोय म्हणजे काय आहे, हा एक्झॅक्टली हा सेम पॉईंट आहे. तर समजा आपण एक अशी प्रोसेस घेतली, ए पासून बी पर्यंत गेलोय असं आणि बी पासून ए पर्यंत असं आलो. इथं ए आहे. ठीक आहे. सो हेअर इट इज ए अँड हेअर इट इज बी. ओके. सो ए कडून बी कडं ह्या पाथनं गेलाय आणि बी कडून ए कडे येताना ह्या पाथून आलेला आहे. कॅन यू टेल वेदर दिस इज रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे मी इथं इरिव्हर्सिबलमध्ये काढलं आहे, हा भाग सोडून द्या, इथं जागा होती म्हणून काढलं आहे. सो आपण काय म्हटलं होतं, जर रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय की ओरिजिनल पाथला परत यायला पाहिजे ना, मग इथं ओरिजिनल पाथला परत आलेला आहे. सो इज इट रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल. ओके. अच्छा. ओके. धनश्री म्हणते की इरिव्हर्सिबल आहे, ऐश्वर्या आणि मयुरी म्हणते की ते रिव्हर्सिबल आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेसच्या डेफिनेशनच्या वेळी मी एक सांगितलं होतं तुम्हाला की पाथ शुड बी रिट्रेस्ड. पाथ जो आहे तो आहे तसाच परत यायला पाहिजे, तरच त्याला रिव्हर्सिबल म्हणायचं. सो इथं आपण ओरिजिनल पोझिशनला आलेलो आहोत परत. वी आर रिटर्न बॅक टू द ओरिजिनल पोझिशन, बट वी हॅव नॉट ट्रेस्ड द सेम पाथ. आणि त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ह्याला रिव्हर्सिबल आपण नाही म्हणू शकत. दिस इज सायक्लिक प्रोसेस. ठीक आहे. दिस इज सायक्लिक. नाव देर इज वन मोर इंटरेस्टिंग थिंग. सायक्लिक प्रोसेस ही आहे आपण काढलेली, आणि ही ए बी जी आहे ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. सो ही जी लेफ्ट साईडला काढलेली प्रोसेस आहे ही रिव्हर्सिबल आहे, तर ही सायक्लिक आहे का नाही प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसमध्ये काय, फक्त सायक्लिक प्रोसेसमध्ये तर ओरिजिनल पोझिशनला परत येणं, दिस इज जस्ट सायक्लिक प्रोसेस. सो ह्या ज्या ड्रॉ केलेल्या दोन्ही फिगर्स आहेत, बोथ आर सायक्लिक प्रोसेसेस, बट द ओनली फिगर ॲट लेफ्ट इज रिव्हर्सिबल बिकॉज इट हॅज रिट्रेस्ड इट्स पाथ. ठीक आहे. बट दिस फिगर ऑन द राईट इज नॉट रिव्हर्सिबल. ठीक आहे. और इट इज इरिव्हर्सिबल. ओके. आपण ह्याचे काही एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फक्त हे मी सांगत होतो की जर एखादा रिॲक्शनमध्ये तोच पॉईंट जर पुन्हा आला असेल तर ती रिॲक्शन रिव्हर्सिबल असेलच असं नाही.
गरजेची अट काय आहे की तो पाथ जो आहे ज्या पाथनं गेला त्याच पाथनं तो परत यायला पाहिजे, तरच त्याला आपण रिव्हर्सिबल म्हणणार आहे. ठीक आहे. ओके. सो रिव्हर्सिबलच्या कंडिशन आपण नंतर बघूयात काय असतात. सो आपण इरिव्हर्सिबलसाठी आधी जास्त बघूयात. का? बिकॉज मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स ऑर प्रोसेसेस, नॅचरली ऑकरिंग प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. इवन सम ऑफ द मॅन-मेड प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. फॉर एक्झाम्पल, you cook some food in your kitchen. एकदा का भात शिजला, तांदूळ शिजले की त्याचा पुन्हा तांदूळ होत नाही. सो दॅट इज ॲक्च्युअली केमिकल प्रोसेस. सो मोस्ट ऑफ द केमिकल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल विच वी डू इन डेली लाईफ. काही रिॲक्शन्स असतात की ज्या रिव्हर्सिबल असतात, केमिकल रिॲक्शन्स, बट अबव 90% ज्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या इरिव्हर्सिबल आहेत. तुम्हाला कुठल्याही थर्मोडायनॅमिक्सच्या पुस्तकात तुम्हाला हे एक वाक्य दिसेलच, ऑल स्पॉन्टेनियस अँड नॅचरल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. स्पॉन्टेनियस अँड नॅचरल, ऑल स्पॉन्टेनियस अँड नॅचरल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. सो स्पॉन्टेनियस म्हणजे काय? स्पॉन्टेनियस, डोंट कन्फ्यूज विथ स्पॉन्टेनियस अँड इन्स्टंटेनियस. ठीक आहे. इन्स्टंटेनियस म्हणजे काय? पटकन होणाऱ्या. स्पॉन्टेनियस म्हणजे पटकन होणाऱ्या नव्हे. स्पॉन्टेनियस म्हणजे आपल्या आपण होणाऱ्या, बाहेरून आपल्याला वर्गडन काय करायची गरज नाही आहे. ओके. म्हणजे आपण समजा एखादी वस्तू हवेत धरली तर ती स्पॉन्टेनियसली खाली येते, बरोबर, सोडल्यानंतर. किंवा आपण एखादी वस्तू वर टाकली तर दॅट इज नॉट स्पॉन्टेनियस. पण जेव्हा ती मॅक्झिमम हाईटला पोचते तिथून जे ते खाली पडते दॅट इज स्पॉन्टेनियस. सो we don't have to apply any external force or we don't have to do any work to do that process. Okay, so that is spontaneous. जसं मी आता केमिकल प्रोसेस तुम्हाला सांगितली की तांदळाचा भात होतो शिजल्यानंतर किंवा कुठलेही पदार्थ आपण शिजवतो. सो दॅट इज केमिकल प्रोसेस. सो अशीच एक प्रोसेस आहे. आपण लहानाचे मोठे होतो, आपण हे बघितलेलं असतो. भौतिक बदल आणि रासायनिक बदलमध्ये लहानपणी शिकला असतो, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. सो दॅट इज केमिकल चेंज अँड दॅट इज इरिव्हर्सिबल. सो देर इज लार्ज नंबर ऑफ processes or events or reactions which are irreversible, which cannot be reversed. So I will tell you one example and you have to tell which of the example is reversible and which is irreversible. Suppose this is a ball. So there is one red ball and it collides with the wall and reflects back. Okay, suppose this distance is x. त्या वॉलला एक पॅरल रेष आहे आणि तिथून ते इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे. सो त्याच्या आधीपासून कुठून तरी हा जो बॉल आहे हा येतोय. ठीक आहे. सो दिस हॅज सम इनिशियल व्हेलॉसिटी व्ही अँड इट इज गोइंग टू कोलाइड विथ द वॉल. दिस इज वॉल. आणि आपण असं समजणार आहे की वॉल इज इट सेल्फ हॅविंग नो फ्रिक्शन. त्या वॉलला काहीच फ्रिक्शन नाही आहे. I will draw another ball which is also traveling with the same speed v in the same direction and it collides with the wall. Okay, now the difference between these two cases is, let's say this is B and this is ball A. Ball A has no friction and ball B has friction, or we can say the first case, this case is elastic collision and another case is inelastic or non-elastic. So tell me which reaction or which collision can be considered as reversible and which one is irreversible. Elastic काय ते reversible असणार आणि ते without elastic आहे ते irreversible. Elastic जे आहे ते रिव्हर्सिबल आपण म्हणू शकतो बिकॉज एनर्जी कन्झर्वेशन आहे याच्यामध्ये. इनइलास्टिकमध्ये एनर्जी कन्झर्वेशन नाही आहे. पण समजा असं आपण कन्सिडर करूया की दिस बॉल किंवा बोथ बॉल्स हॅज सफिशियंट एनर्जी. हा जरी इनइलास्टिक कोलिजन असलं तरी त्याची एवढी पण एनर्जी लॉस होत नाही की तो इथपर्यंत येणार नाही.
आपण कुठपर्यंत कन्सिडर करतोय बघा, ही जी ह्या 2 लाईन आहेत ब्लॅक कलरच्या, या 2 लाईनमधला फक्त पाथ आपण कन्सिडर करणार आहे. सो दिस बॉल इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम दिस पॉईंट, जरी आपण इथं काढला असला, इकडून कुठून तरी येतोय मला आय डोंट नो. इट इज कमिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. दिस बॉल बी इज ऑल्सो कमिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि आपण कुठून ऑब्झर्व करणार आहे, ह्या ब्लॅक लाईनपासून पुढं ऑब्झर्व करणार आहे ते ह्या वॉलपर्यंत, आणि पुन्हा रिफ्लेक्ट बॅक होईन इथंपर्यंत येईपर्यंत. ह्याच्या पुढचं आपल्याला माहिती नाही आहे. सो व्हाय डू यू से दॅट दिस इज दिस इज इरिव्हर्सिबल? द बॉल इज कमिंग टू दिस पॉईंट अँड गोईंग, त्याच्या पुढं पण जातोय, इथं पण तसं होतोय. मग ही इरिव्हर्सिबल आणि हे रिव्हर्सिबल असं का? काय फरक आहे दोघांमध्ये? सपोज आपण ह्याचा व्ही वर्सेस टी किंवा एक्स वर्सेस टी ग्राफ काढला दोघांचा, ठीक आहे, तर तो ग्राफ कसा येईल आपण बघूयात. आता पहिल्यांदा वरच्यासाठी काढूयात. सो दिस इज एक्स अँड दिस इज टी. सो इट इज कमिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. सो इट विल हॅव कॉन्स्टंट स्लोप, स्ट्रेट लाईन असणार आहे इथून इथपर्यंत येईपर्यंत, आणि पुन्हा रिफ्लेक्ट बॅक होणार आहे. ह्याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी निगेटिव्ह होणार आहे आणि ही अशी आलेली आहे. फॉर अनदर एक्झाम्पल कसा असणार आहे बघा पाथ. हा एक्स असा असणार आहे, कारण म्हणजे वरचा जसा आहे तसाच असणार आहे, कारण आधी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कोलिजन होणार आहे, त्याची एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि सो इट विल टेक मोर टाईम टू रिच. ओ सॉरी, आपण इथं खाली ब्लू न काढूया हे असं, आणि इथून जेव्हा परत येणार आहे तेव्हा त्याला जास्त वेळ लागणार आहे या पॉईंटला येण्यासाठी, ठीक आहे. आता बघा, वेदर धिस बोथ दोन्हीसाठी सांगा मला, सेम पोझिशनला आलेत का ते ग्राफवरून? यातली कुठली प्रोसेस रिव्हर्सिबल असेल का सांगा आता? कोणतीच नसणार आहे मे बी. ओके, हेच एक्सपेक्टेड आन्सर होता. बट आपण ग्राफ काढलाय तो टी बरोबर काढलेला आहे. सो कोणतीच प्रोसेस अशी नाही आहे की जी पुन्हा ओरिजिनल टाईमला परत येईल. ओके, सो वी कॅनॉट ड्रॉ एनी ग्राफ टू शो रिव्हर्सिबल प्रोसेस. टी वर्सेस कुठलाच ग्राफ काढू शकत नाही, कारण का टी जो असणार आहे तो कायमच फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाणार आहे. टी कडून असे मागं रिॲक्शनच होणार नाही आहे, बरोबर ना? सो वी कॅनॉट टेल वेदर दिस प्रोसेस इज रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल फ्रॉम द ग्राफ विथ टी. ओके, सो आपण जो टी बरोबरचा ग्राफ आहे तो न घेता आपण काहीतरी वेगळं व्हेरिएबल घेऊया. आता असं कोणतं व्हेरिएबल आहे जे आपल्याला कॉन्स्टंट आहे असं वाटतंय सांगा? पहिल्या केसमध्ये व्ही कॉन्स्टंट आहे. सो आपण जे ग्राफ काढणार आहे ते आपण एक्स वर्सेस व्ही किंवा एक्स वर्सेस व्ही वर्सेस एक्स असं काढू शकतो, किंवा एनर्जी घेऊ शकतो आपण, बरोबर आहे. सो आपण काय करूया, या साईडला एक्स घेऊया, दिस इज एक्स अँड दिस इज एनर्जी और स्पीड घेऊयात आपण, आणि खालच्यासाठी पण पोझिशन आणि स्पीड असं दोन्ही घेऊया. सो व्हॉट विल हॅपन, एक्स या डायरेक्शनमध्ये चालला आहे बघा, इथपर्यंत चालला आहे, आणि आपण हा स्पीड घेतोय, लक्षात ठेवा व्हेलॉसिटी घेत नाही. आता काय होतंय, एक्स हा 0 म्हटला आपण, ठीक आहे, 0 पासून इथं काहीतरी व्हॅल्यू आहे तिथपर्यंत व्ही काय कॉन्स्टंट आहे. सो व्हीला परपेंडिक्युलरच ग्राफ येणार, म्हणजे एक्सला पॅरल ग्राफ येणार आहे, हा असा येणार आहे ग्राफ, ठीक आहे. आणि इकडं पण कसा आहे, हा जातानाचा ग्राफ असाच आहे, स्ट्रेट लाईन आहे पॅरल टू एक्स ॲक्सिस इन बोथ केसेस. सो हे आहे जातानाचं, ठीक आहे. येताना काय असेल सांगा, इलास्टिक कोलिजन असल्यामुळे एनर्जी लॉस नाही आहे, म्हणजेच काय आहे, ही जी रिॲक्शन आहे, ही जी प्रोसेस आहे दॅट विल ट्रेस इट्स ओरिजिनल पाथ, ठीक आहे. आता इनइलास्टिकमध्ये काय होतं आहे बघा, जाताना तर माझा जो डिस्टन्स आहे हा सेमच आहे, इथं असा आहे, हा सेमच ग्राफ येणार आहे दोघांसाठी जातानाचा. येताना काय आहे बघा, व्ही कमी आहे, ठीक आहे. सो ज्यावेळेला इथं कोलिजन होणार आहे त्यावेळेला व्ही कमी होणार, पुढं काही कमी होत जाणार नाही. सो हा जो ग्राफ आहे हा थोडासा असा आहे, इथं काय झाले, कमी झालेलं आहे व्हेलॉसिटी, अँड देन इट विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, बट दिस पोझिशन इज ओनली एक्स पोझिशन. व्हीला तो परत येत नाही आहे, त्या ओरिजिनल व्हीला परत येत नाही आहे. सो दॅट्स वाय दिस इज नॉट रिव्हर्सिबल. सो रिव्हर्सिबल जेव्हा तुम्ही बघणार आहे त्यावेळेला
त्याची पोझिशन फक्त सेम आहे का किंवा त्याचा पाथ सेम आहे का हे बघायचं आहे. पण पाथमध्ये सगळे व्हेरिएबल आहेत तुमचे. आता आपण हा व्ही वर्सेस एक्स काढला किंवा ई वर्सेस एक्स काढला, तर त्या केसमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, या केसमध्ये सेमच लाईन ट्रेस होणार आहे जाताना आणि येताना. दॅट्स वाय दिस इज रिव्हर्सिबल रिॲक्शन और रिव्हर्सिबल कोलिजन इन टर्म्स ऑफ थर्मोडायनॅमिकल लँग्वेज. सो हे एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं. हे आपल्याला ह्याच्यामध्ये नाही आहे, थर्मोडायनॅमिक्समध्ये कोलिजनचं एक्झाम्पल नाही आहे. बट व्हाय आय टोल्ड यू धिस, टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली रिव्हर्सिबल मीन्स. रिव्हर्सिबल ह्याचा अर्थ फक्त परत ओरिजिनल जागी येणं असा नाही आहे. आता इथं पण हा ओरिजिनल जागी येतो आहे, पण त्याचे जे बाकीचे व्हेरिएबल आहेत ते चेंज होत आहेत. ओके. सो समजा आपण पी व्ही डायग्राम एखादी काढली. समजा एखाद्या स्टेटमधून हा असा जाऊन हा असा परत आला. ठीक आहे. सो इट हॅज रिटर्न टू इट्स ओरिजिनल प्रेशर अँड ओरिजिनल व्हॉल्यूम, बट इट हॅज नॉट ट्रेस्ड इट्स ओरिजिनल पाथ. किंवा असा एक घेतला आपण पाथ, हा असा जाऊन इथं आला, इथं एंड झाले. ठीक आहे. सो तो सेम पीला एंड झालेला आहे, बट द व्हॉल्यूम इज डिफरंट. ठीक आहे. सो दॅट इज नॉट रिव्हर्सिबल. ठीक आहे. सो आपण ज्या मोस्टली प्रोसेस बघतो त्या नॉट रिव्हर्सिबल अशाच असतात, बिकॉज इन डे टू डे लाईफ वी डील विथ फ्रिक्शन, वी डील विथ एअर ड्रॅग, वी डील विथ विस्कॉसिटी इन केस ऑफ फ्लुइड्स. किंवा मॅग्नेटिक असेल तर मॅग्नेटिक हिस्टेरिसिस तुम्ही बघितला असाल, अशा पद्धतीचा असतो. ओके. सो इट डज नॉट रिट्रेस इट्स ओरिजिनल पाथ. हा असा जातो आणि इकडून परत येतो, पुन्हा असा जातो आणि इकडून परत येतो. सो इट डज नॉट retrace its original path, but this is cyclic process. Okay, so this is irreversible. As I discussed with you that if there is friction, then there is viscosity, air drag, any external factors are deciding whether the reaction is reversible or not reversible. So that type of irreversibility is called as external irreversibility. So the examples for this are friction, then air drag, then viscosity, like this. This is magnetic hysteresis. Okay, this is also because of the external factors, it is not intrinsic. Okay, so these are some external irreversibilities. Okay, फ्रिक्शन आहे, एअर ड्रॅग आहे, विस्कॉसिटी आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, थोडक्यात आपले जे ओरिजिनल व्हेलॉसिटी आहे, ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, नॉट व्हॉल्यूम, एनर्जी, त्याला आपण परत रिट्रेस करू शकत नाही आहे. त्या ओरिजिनल एखाद्या वेळेला ओरिजिनल प्रेशर आपल्याला अटेन होणार आहे इथं जसं झालं आहे तसं, पण व्हॉल्यूम वेगळा असणार आहे. किंवा काही काही वेळेला ओरिजिनल व्हॉल्यूमला तुम्ही येणार आहे, हे समजा मी एक्सटेंड केलं इथं, तर ओरिजिनल व्हॉल्यूमला आलं आहे पण प्रेशर वेगळा आहे. सो सच टाईप ऑफ प्रोसेसेस आर विच आर बिकॉज ऑफ सम एक्सटर्नल फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल irreversibility. Then there will be internal irreversibility. See, free expansion of gas. So what does it mean? Suppose there are two chambers separated by some कर्टन और एक पडदा आहे दोन ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं पडदा इन द सेन्स आपला कापडे नव्हे, सम सॉलिड कर्टन इज देअर, अँड ड्यू टू दिस देर आर टू सेपरेट पार्ट्स ऑफ द चेंबर. सो लेट से चेंबर हॅज पार्ट 1 and 2. somehow we evacuated this part 2. Okay, so this does not have any gaseous molecules, and here are some n number of molecules here. Okay, here are 0, here n. So if I open this curtain, if I remove this curtain, what will happen? The gas in part 1 will freely expand, right? So they will want to go in the part 2 as well, so it will fill up all the chamber. पण असं होऊ शकेल का, हे ऑटोमॅटिकली फक्त पार्ट 1 मध्ये येतात आणि मग मी कर्टन टाकणार आहे किंवा पडदा टाकणार आहे, असं होऊ शकेल का? सो इट इज नॉट डिपेंडिंग ऑन एनी एक्सटर्नल फॅक्टर्स.
इट डिपेंड्स ऑन इंटरनल फॅक्टर. जे गॅस एक्सपान्शन होणार आहे ते आपला पण होणार आहे आणि ते कॉम्प्रेशन त्याचं जे आहे ते ॲटोमॅटिक होणार नाही. सो आपण काल सुद्धा एक एक्झाम्पल घेतलेलं होतं बर्स्टिंग ऑफ टायर ऑर बलून. सो ते बस्ट जे होणार आहे तो फुटणार आहे फुगा, तो ॲटोमॅटिकली पुन्हा पहिल्यासारखा होणार आहे का? नाही होणार. किंवा टायर पंक्चर झालेला आहे, जोपर्यंत यू हॅव टू डू एक्सटर्नल वर्क टू मेक इट ओरिजिनल. तो पंक्चर काढण्यासाठी ते ओरिजिनल नाही झालेलं, पण काम चालू आपण म्हणतो. पंक्चर काढतो म्हणजे काय करतो, तो फाटलेला भाग टायरचा आहे तसा होत नाही, आपण त्याला बाहेरून काहीतरी सपोर्ट लावतो तिथनं हवा जाऊ नये म्हणून. सो दॅट इज नॉट रिव्हर्सिबल. सो दॅट इज इंटरनल. सो हे आपण बाहेरच्या काही गोष्टींमुळं नाही आहे. सो दॅट इज बिकॉज ऑफ इंटरनल प्रोसेस. किंवा सोप फिल्म आहे, म्हणजे सोप बबल करतात बघा. सो तो एकदा फुटला की विल इट कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन? फुटलेला फुगा ऑटोमॅटिकली फुगेल का सांगा, काही एक्सटर्नल वर्क न करता? सो दॅट इज नॉट पॉसिबल. सो दॅट इज इंटरनल इरिव्हर्सिबिलिटी.